नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, अक्रोड खाल्ल्याने सेक्ससाठी काही फायदा होतो का आणि कशामुळे होतो याबद्दल माहिती पाहिजे होती. अच्छा, म्हणजे हे सर्व ड्रायफ्रूट जे म्हणता, अक्रोड आहे, बदाम आहे, सर्व बरोबर आहे? हो सर. ठीक आहे, ठीक आहे. चला, नक्की खूप सुंदर प्रश्न. खूप जणांना विचारायचं असतं की मला विचारतात, सर तुम्ही मला मेडिसिन न देता असं काहीतरी खायला सांगा म्हणे की ज्यामुळे मी तंदुरुस्त होईल. सांगूया तुम्हाला, छान प्रश्न आहे. अक्रोड, अक्रोडचा काय रोल असतो किंवा आणखी बरेच ड्रायफ्रूट यामध्ये आहेत, त्याचा काय संबंध आहे सांगूया आपण. जेवढे ड्रायफ्रूट्स असतात, अक्रोड आहे, बदाम आहे किंवा आणखी जे ड्रायफ्रूट तुम्हाला स्पेशली बघा, काजू या ठिकाणी मी मेन्शन करत नाही, कारण काजूमुळे थोडंसं वेट वाढणे आणि त्या ठिकाणी ऑइली कंटेंट असल्यामुळं ते बऱ्याचदा टाळले जातात. तर अक्रोडमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आर्जिनिन बनवण्याचे प्रमाण अतिशय जास्त असते. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम हे घटक जे आपण ट्रेस एलिमेंट म्हणतो ते अतिशय जास्त असतात. मग अक्रोडमुळं काय होतं, या ठिकाणी ब्लड सप्लाय, ऑक्सिजनेशन, बऱ्याचदा ते अक्रोड जर तुम्ही पाहिलं ना बाहेर, ते ब्रेनसारखं दिसतं, पाहता की नाही. मग बऱ्याच जणांना वाटतं की आपण ते खाल्ल्याने आपली ब्रेनची मेमरी वाढेल, पण ती कशी वाढते या ठिकाणी मी सांगतोय की अक्रोडमुळं या ठिकाणी सप्लाय वाढतो, ऑक्सिजनेशन वाढतं, ब्रेनच्या टिश्यू वाढतात, न्यूरोजेनेसिसमध्ये फायदा होतो, न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतात आणि अर्थातच बऱ्याचदा मी काय म्हणतो, आपला सेक्स ऑर्गन, सेन्स ऑर्गन हा ब्रेन आहे. ब्रेननी कमांड दिली तर ऑर्गन चालू होणार, तर भावना येणार. म्हणून एका वाक्यात सांगेन, या ड्रायफ्रूट्समुळे तुमचं पर्सनल लाईफ चांगलं ठेवण्याची अतिशय चांगला फायदा होतो.